आरक्षणाबाबतचा आताचा निर्णय सरसकट नाही. भाजप असेपर्यंत ओबीसींवर अन्याय होणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. तर फडणवीसांचं म्हणणं सकारात्मकपणे घ्या. मराठेही ओबीसी, त्यामुळे फडणवीस ओबीसींवरती अन्याय होऊ देणार नाही, हे बरोबर. जरांगेंची प्रतिक्रिया. सगळेच्या सगळे मराठा ओबीसीत कशाला घुसवता? मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करणं थांबा. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, छगन भुजबळांची मागणी. ओबीसीमध्ये मागच्या दारानं घुसखोरी सुरू. ओबीसींचं आरक्षण संपवलं जात आहे. मी ओबीसींची लढाई लढणारच, मंत्री छगन भुजबळांची भूमिका. ओबीसींच्या आरक्षणात वाटेकरी केले नाहीत. भुजबळांशी चर्चा करून सरकारचा निर्णय समजावू, फडणवीसांची प्रतिक्रिया. पूर्ण ओबीसी नेते एकवटले म्हणजे आपल्याला बनवलेला कायदा हा किती पॉवरफुल आहे हे समजायला हवं. मराठ्यांच्या अन्नात माती कालवणारा एकच जरांगे पाटलांचा भुजबळांना टोला. भुजबळांच्या नादी लागू नका. आमच्या अन्नात माती कालवली तर आम्हाला देखील ओबीसी आरक्षणाला चॅलेंज करावं लागेल. आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो तर ओबीसींचं पूर्णपणे 27% आरक्षण रद्द होऊ शकतं, जरांगेंचा इशारा. भुजबळांनी पब्लिकली भांडण्यापेक्षा कॅबिनेटमध्ये भांडावं. कॅबिनेटमध्ये त्यांचं म्हणणं जर ऐकलं जातच नसेल तर त्यांनी मंत्रिमंडळातनं ओबीसींसाठी राजीनामा द्यावा, प्रकाश आंबेडकरांचा सल्ला. ओबीसींच्या प्रश्नापुढे मला कुठल्याही पदाची अभिलाषा नाही. मला सरकारमध्ये ठेवायचं की नाही हे पक्षानं आणि मुख्यमंत्र्यांनी ठरवावं, छगन भुजबळांची प्रतिक्रिया. आम्ही भुजबळांशी बोलून चर्चा करू, कोणालाही दुखावणार नाही. आमच्या सहकाऱ्यांची भूमिका वेगळी, त्यांच्याशी बोलून विषय सोडवू, अजित पवारांची भूमिका. भूमिका पटत नसेल तर शिंदेंनी 2-3 मंत्र्यांची पदं बरखास्त करावीत. तुम्ही बरखास्तीची शिफारस करत नाही म्हणजे तुमची मिलीभगत. राऊतांची राज्य सरकारवर टीका. भुजबळ मंत्रिमंडळातनं बाहेर पडणार नाहीत. 2 कोंबडे झुंजवायच्या, त्यांना सुपाऱ्या घेतल्यात, जितेंद्र आव्हाडांची टीका. स्वाभिमानी मराठा कुणबीमध्ये समाविष्ट होऊन आरक्षण घेणार नाही. मराठा कुणबींना ओबीसी आरक्षण दिल्यास ओबीसींवर अतिक्रमण होईल, राणेंची प्रतिक्रिया. राज्यसभेच्या जागेसाठी राणेंकडनं भाजपवर दबाव. राणेंचा अधिसूचनेला विरोध म्हणजेच दबावतंत्र. सुषमा अंधारेंचा नारायण राणेंवर निशाणा. आरक्षणाचा निर्णय झाला तेव्हा शिंदेच्या संपर्कात होतो. कोणतेही निर्णय घेताना शिंदे मला आणि फडणवीसांना सांगतात. अजित पवारांकडनं स्पष्टीकरण. एकनाथ शिंदे इतिहासातलं सगळ्यात मोठं ढोंग. राऊतांची टीका. तर उद्या कुणी वंचित पक्षावरती दावा सांगितला तर प्रकाश आंबेडकर मान्य करतील का, राऊतांचा सवाल. मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेवरती ओबीसी नेत्यांमध्ये मतभिन्नता. मंत्री छगन भुजबळांच्या भूमिकेला समर्थन नाही. सध्या सरकारनं घेतलेल्या भूमिकेमुळे ओबीसी समाजावर अन्याय नाही, बबनराव तायवाडेंचं स्पष्टीकरण. गटतट सोडून ओबीसींनी एकत्र येऊन शक्ती दाखवण्याची वेळ. छगन भुजबळांचं ओबीसी समाजाला आवाहन. 1 फेब्रुवारीला लोकप्रतिनिधी तहसीलदारांना ओबीसींच्या मागण्या सुपूर्द करण्याचं आवाहन. मराठा आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, भुजबळांची भूमिका. ओबीसींना धक्का न लागता आरक्षण देण्याची भुजबळांच्या भूमिकेला सुनील तटकरेंचं समर्थन. मराठा आरक्षणासाठी शिंदेंनी शिवरायांची शपथ घेतली तर मार्ग काढण्याचा प्रयत्नही केला. आम्ही वचनपूर्तीचं राजकारण करणारे, अजित पवारांचं वक्तव्य. शेतकऱ्यांसाठी काही केलं तर फार नाव होत नाही, जातीसाठी काही केलं तरच नाव होतं. कडूंचा भुजबळ आणि जरांगेंना अप्रत्यक्ष खोचक टोला. भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना 2 समाजात तेढ निर्माण होईल अशी विधानं करू नयेत, भाजप नेते प्रवीण दरेकरांचं आवाहन. ओबीसी आरक्षणातूनच मराठा आरक्षण देण्याचा प्रयत्न. सगळ्या सोयऱ्यांना दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, एकनाथ खडसेंचा दावा. सगळे सोयरे अधिसूचनेसाठी मुंबई हायकोर्टात कॅव्हेट दाखल. सगळे सोयरे अधिसूचनेच्या कायदेशीर संरक्षणासाठी वकील राजासाहेब पाटलांकडनं कोर्टात कॅव्हेट. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी आज मुंबईमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली. ओबीसी आंदोलनाची पुढची रणनीती ठरवण्याबाबत बैठकीत चर्चा होणार. तर राज्यभरातील 100 ओबीसी नेतेही सहभागी होणार. मनोज जरांगे पाटील आज रायगडावरती जाणार. रायगडावरती जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करणार. ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकरांची 9 तास ईडी चौकशी. कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी झाली चौकशी. राजकीय दबावातून चौकशी. इतरांना वेगळा न्याय, आम्हाला वेगळा न्याय दिला जातोय, वायकरांचा आरोप. ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांची आज ईडी चौकशी. कोरोना काळातील बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी ईडीचं समन्स. तर संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊत यांनाही ईडीचं समन्स. आज चौकशीला हजर राहण्याचे आदेश. संदीप राऊतांवरती खिचडी घोटाळ्याचा आरोप. ख्वाजा युनूस कोठडी मृत्यू प्रकरणामध्ये माफीचा साक्षीदार होऊ द्या, सचिन वाझेची विशेष न्यायालयाकडे मागणी. घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी ख्वाजा युनूसच्या कथित कोठडी मृत्यूचं प्रकरण.
आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक. येत्या 8 ते 10 दिवसात जागा वाटपाचा निर्णय होईल. काँग्रेस नेते नाना पटोले यांची माहिती. मोर्याच्या बैठकीनंतर बॉम्ब फुटेल, आगे आगे देखो होता है क्या, भाजप आमदार प्रसाद लाड यांचं वक्तव्य. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणामध्ये आज सुनावणी. कोर्टाकडनं विधानसभा अध्यक्षांना 2 आठवड्यांचा वेळ. 15 फेब्रुवारीपर्यंत निर्णय घ्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश. उद्यापासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन. उद्या सकाळी 11 वाजता राष्ट्रपती दोन्ही सभागृहातल्या सदस्यांना संबोधित करणार. नव्या संसदेमध्ये राष्ट्रपतींचं पहिलं अभिभाषण होणार. 1 फेब्रुवारीला अंतरिम बजेट सादर होणार. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक. बैठकीत केंद्र पुरस्कृत महत्त्वाच्या योजना, प्रधानमंत्री आवास योजनांचा आढावा घेणार. काही जणांचा रोज सकाळी भोंगा वाजतोच. एखादं चांगलं काम झालं तरी त्यात वाईट आणायचं, अजित पवारांचा संजय राऊतांना टोला. चांगली मुलाखत सुरू असताना मिठाचा खडा कशाला टाकतात? निवृत्तीच्या वयाबाबत विचारलेल्या प्रश्नावर अजित पवारांच्या उत्तराने एकच हशा. मोदी सरकारमध्ये फडणवीसांना अडचणीत आणलं नाही का? तपास यंत्रणांच्या कारवायांवरून होणाऱ्या टीकेवरती दादांचं वक्तव्य. बाळासाहेबांच्या प्रयत्नांनी शिवसेना उभी राहिली, मात्र उद्धव ठाकरे आणि बगल बच्चांनी बाळासाहेबांची स्वप्नधुळीस मिळवली. राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका. प्रकाश आंबेडकरांनी सत्तेत सहभागी व्हावं, आंबेडकर सोबत आल्यास रेड कार्पेट टाकून स्वागत करू. संजय शिरसाटांची आंबेडकरांना ऑफर. नार्वेकरांची निवड लोकशाही संपवण्यासाठीचं पाऊल मानायचं का? उद्धव ठाकरेंचा सवाल. ठाकरेंचं माझ्यावरील प्रेम जगजाहीर. त्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार. नार्वेकरांची खोचक प्रतिक्रिया. आम्हाला सत्तेतनं बाहेर काढलं तरी चालेल, परवा करत नाही. पटत असेल तर ठेवा, नाही तर नका ठेवू. ग्रामीण आणि शहरी घरकुल योजनेच्या निधीत फरक का? घरकुल योजनेतील निधी वाटपावरनं बच्चू कडूंचा सवाल. माझ्या जीवनात 2 राजकीय संकट आली. तुमच्या ताकदीवरती अनेक संकट पेलून उभा राहिलो. जनतेचे आभार मानताना हसन मुश्रीफ भाऊक. राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर. 27 फेब्रुवारीला मतदान. महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश. नारायण राणे, प्रकाश जावडेकर, वंदना चव्हाण, अनिल देसाईंची राज्यसभा टर्म 2 एप्रिलला संपणार. महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज नाशिकमधनं लोकसभा लढवणार. यापूर्वी शांतिगिरी महाराजांनी संभाजीनगरमधनं निवडणूक लढवली. महात्मा गांधीजींची हत्या नथुराम गोडसेनं केली नाही. रणजित सावरकरांचा मेक शुअर गांधी इज डेड पुस्तकातनं दावा. आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावरती गुन्हा दाखल. महापालिका अधिकाऱ्याला शिवीगाळ पडली महागात. आशानगरमधल्या पाण्याच्या टाकीच्या उद्घाटन प्रसंगी धंगेकरांकडनं शिवीगाळ. फसवणूक करून 5 महिलांशी लग्न करणं महागात पडलं. आरोपीला अटकेपासून संरक्षण देण्यास उच्च न्यायालयाचा नकार. फसवणूक केल्याचे पुरावे मिळाल्यानंतर याचिका फेटाळली. वांद्रे वर्सोवा सागरी सेतू 2027 अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता. जुहू जोडमार्गामध्ये बदल झाल्यानं कामात विलंब. कंत्राटदाराकडनं 1 ते 1.5 वर्षाच्या मुदत वाढीची MSRDCकडे मागणी. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरती आज ग्रँट्री बसवण्यासाठी ब्लॉक. दुपारी 12 ते 2 या वेळेमध्ये ब्लॉक असणार. कल्याण डोंबिवलीचा पाणी पुरवठा आज बंद राहणार. जलशुद्धीकरण केंद्रातील यांत्रिकी उपकरणाच्या दुरुस्तीमुळे पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार. एनसीबीची माझगाव, नागपाडा, आगरीपाडा, ग्रँड रोड परिसरामध्ये छापेमारी. यात 2 कोटी 22 लाखांचे अंमली पदार्थ जप्त. 11 ड्रग्ज तस्कर अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या ताब्यात. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडनं गर्भाशयाच्या कर्करोगावरील लस. येत्या 6 महिन्यात सरकारकडनं ही लस उपलब्ध होणार. सारस पुनावाला यांची माहिती. पश्चिम महाराष्ट्रातील 68 लाख वीज ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यात येणार. महावितरणकडनं स्मार्ट मीटर मोफत बसवण्याचं नियोजन. अमेरिकेमध्ये मराठी शिकणाऱ्या मुलांना बालभारतीकडनं पाठ्यपुस्तकं. उत्तर अमेरिकेमधील बृहन महाराष्ट्र मंडळामार्फत पुस्तकं पुरवली जाणार. शिक्षण विभागाचा निर्णय. परभणीमध्ये पावसाअभावी पाणी प्रकल्पामध्ये अत्यंत कमी पाणीसाठा. उर्वरित पाणी पिण्यासाठी राखीव. नागरिकांनी पाणी काटकसरीनं वापरावं असं आवाहन. परभणीमध्ये आजपासून कापूस खरेदी पूर्ववत. कापूस खरेदीदार आणि हमाल युनियनमधील वाद बाजार समितीच्या मध्यस्थीनं मिटला. मराठा सर्वेक्षणावरती मागासवर्ग आयोगाचं लक्ष. आयोगाच्या सदस्यांकडनं पाहणी. शनिवारपासून जिल्हानिहाय आढावा घेण्यास सुरुवात.
मराठा समाजाचं सर्वेक्षण आता 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट. मुंबईमध्ये 85% सर्वेक्षण पूर्ण, मात्र उद्यापर्यंत तेही पूर्ण करण्याचे प्रयत्न. सोलापुरात मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणादरम्यान धक्कादायक प्रकार. सर्वेसाठी स्वतःची नेमणूक असताना नेमले 2 खासगी कर्मचारी. पालिका कर्मचाऱ्याचा प्रताप. मराठा समाजाच्या सर्वेक्षणाच्या कामासाठी पुणे महापालिकेकडून नव्यानं 1027 प्रगणकांची नियुक्ती. कर्मचारी सर्वेक्षणासाठी बाहेर पडल्यानं पालिका कार्यालय ओस. धाराशिवमध्ये 700 नवीन कुणबी मराठा नोंदी सापडल्या. धाराशिवमध्ये मराठा सर्वेक्षणाचं काम 80% पूर्ण. मनपाच्या महिला कर्मचाऱ्यांना जात विचारल्यानं अभिनेता पुष्कर जोग संतापला. महिला कर्मचारी नसती तर 2 लाथा नक्कीच मारल्या असत्या. पुष्कर जोगची इन्स्टा पोस्ट. मनपा कर्मचाऱ्यांची मात्र कारवाईची मागणी. सांगलीमध्ये अजित पवार गट जयंत पाटलांना धक्का देण्याच्या तयारीत. सांगलीचे माजी महापौर सुरेश पाटलांसह 3 माजी नगरसेवक अजित पवारांच्या भेटीला. त्यामुळे अजित पवार गटात जाहीर प्रवेश करणार अशी चर्चा. जळगावच्या जामनेरमध्ये राहुल चव्हाणांची ठाकरे गटाच्या राज्य संघटकपदी नियुक्ती. पक्ष वाढवण्यासाठी जोमानं काम करणार अशी प्रतिक्रिया. नंदुरबार लोकसभा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसकडनं जोरदार तयारी सुरू. काँग्रेसकडनं अनेक इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू. अहमदनगरमध्ये आशा सेविकांचं थाळी नाद आंदोलन. शासनानं ताबडतोब वाढीव मानधनाचा GR काढावा अशी मागणी. अन्यथा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा. जळगावात महापालिकेतील गैरव्यवहाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते अमरनाथ ठाकूर यांचं महापालिकेसमोर आमरण उपोषण. लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी. धुळे जिल्ह्यामध्ये भाजपच्या वतीनं गाव चलो अभियान. कार्यशाळा संपन्न. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं सत्र. मोदी सरकारचं काम घराघरात पोहोचवण्याचं काम. धुळे शहरातील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यामागील वाईन शॉप हटवण्यासाठी नागरिक रस्त्यावर. प्रशासन दखल घेत नसल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं. बछड्यांसोबत फेरफटका मारताना कॅटरीना वाघिणीचं पर्यटकांना दर्शन. बोर व्याघ्र प्रकल्पातील व्याघ्रीण आणि बछड्याच्या दर्शनामुळे पर्यटकही सुखावले. पुण्याच्या हिंजवडीमध्ये 26 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणीची प्रेम प्रकरणात हत्या झाल्याचं स्पष्ट. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. पोलिसांकडून पुढचा तपास सुरू. नंदुरबारमधनं अयोध्येला जाण्यासाठी आजपासून रेल्वे सुरू होणार. उधना ते अयोध्या धाम अशा स्वतंत्र रेल्वे आज रात्री 8:20 निघणार. धुळे शहरामध्ये भाजीपाल्याचे दर स्थिर. 50 रुपयाच्या आत किलोभर भाजी मिळते. ग्राहकांना समाधान. धुळे शहरातल्या हिरे भवनामध्ये मराठा सेवा संघाच्या वतीनं वधूवर परिचय पालक मेळावा संपन्न. धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिकसह गुजरातमधील मराठा समाजाच्या तरुण तरुणींचा मेळाव्यात सहभाग. मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेकडनं 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षेचं आयोजन. परीक्षेला 3000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती. हंगामाच्या सुरुवातीला नंदुरबार बाजार समितीमध्ये ओव्याला विक्रमी 12 ते 14 हजारांचा भाव. यंदा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ओव्याचं उत्पादन, तर दररोज 50 क्विंटल ओव्याची बाजारात आवक. पुणे मार्केट यार्डमध्ये हंगामापूर्व जांभळाची आवक. 1 किलो जांभळाला 600 रुपयांचा उच्चांकी दर. शेतकरी सुखावले. डोंबिवलीमध्ये प्रेमाच्या आड येणाऱ्या पतीची पत्नीकडनं प्रियकराच्या मदतीनं हत्या. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाला दगडानं बांधून विहिरीत फेकलं. पत्नीसह प्रियकराला अटक. डोंबिवलीमध्ये चाकूचा धाक दाखवून ओला चालकाची लूट. प्रवासी बनून ओला चालकांना लुटणाऱ्या 3 सराईत चोरट्यांना अटक. 2 लाखांचा मुद्देमाल जप्त. श्रीराम मंदिर सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या इमाम इलियासी यांच्या विरोधात फतवा जाहीर. मुख्य इमाम या नात्यानं निमंत्रण मिळालं होतं. फतव्याविरोधात इलियासी यांचं सडेतोड उत्तर. पुणे शहर पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ यांचं निधन. निधनानं शहर पोलीस दलात शोककळा. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये पसुरे गावात ग्रामदैवत श्री वाढेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धांचं आयोजन. यात 200 पैलवानांचा सहभाग. परभणीमध्ये थंडी वाढल्यानं गहू पिकाला पोषक वातावरण. गहू पीक बहरलं. शेतकरी समाधानी.